Welcome guys to the third part of this chemical reactions and equation chapter, and in this part we are going to study the types of chemical reactions. ओके, याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण पाहिलं की केमिकल रिॲक्शनला कसं लिहिलं जातं. ओके, हाऊ टू राईट अँड हाऊ टू बॅलन्स अ केमिकल इक्वेशन और रिॲक्शन. ठीक आहे, तर हे टॉपिक्स आपण कवर केले होते. आता आपल्याला माहिती आहे की रिॲक्शन जी होते त्यात काय होतात, तर दोन प्रॉडक्ट्स जे रिॲक्टंट्स असतात त्यांच्यामधले बॉन्ड्स ब्रेक होतात आणि अकॉर्डिंगली आपल्याला प्रॉडक्ट भेटतात. बरोबर, तर याच्याच बेसिसवर केमिकल रिॲक्शनचे जे आहे ते काही टाईप्स पडलेले आहे. ओके, तर ते टाईप्स आपण या टॉपिकमध्ये आता स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तसे तर केमिकल रिॲक्शन्सचे यापेक्षा जास्त टाईप्स आहे, म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये 4 टाईप्स दिले आहे जे की आपण स्टडी करणार आहोत. ओके, परंतु केमिकल रिॲक्शन्सचे 4पेक्षाही आणखी टाईप्स आहेत. तुम्हाला ते सिलेबसमध्ये नाही, सो आपण ते डिस्कस करणार नाही. परंतु जे 4 टॉपिक्स तुमच्या सिलेबसमध्ये आहे ते आपण इन डिटेल एक्सप्लेन करणार आहोत. ओके, सो लेट गेट स्टार्टेड देन. तर यातला पहिला जो टॉपिक आहे तो आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, बरं, त्याआधी सांगून देतो की 4 टाईप्स आपण स्टडी करणार आहोत. ओके, तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत ते कुठले कुठले आहे, तर कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, सेकंड आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन, थर्ड आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि फोर्थ आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, तर हे 4 टाईप्स आपण स्टडी करणार आहोत. ओके, आणि आता हे जे टाईप्स आहेत ते कशाच्या बेसिसवर केले गेले. ओके, 4 टाईप्स आहे, कुठले आहे ते तर माहिती झालं आहे तुम्हाला. कुठले आणि कशाच्या बेसिसवर केले गेले आहे, तर नेचर अँड द नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. ठीक आहे, तर रिॲक्टंट्स म्हणजे जे इक्वेशनच्या लेफ्ट साईडला असतात ते, म्हणजेच तर त्यांच्यामध्ये रिॲक्शन झाली ते. ओके, आणि प्रॉडक्ट्स म्हणजे जे आपल्याला रिॲक्शन झाल्यानंतर भेटले ते. ओके, तर त्यांचं नेचर म्हणजे स्वरूप कसं आहे. ओके, म्हणजे कशा प्रकारचे भेटत आहे. बरोबर, त्यांच्यामध्ये चेंजेस काय होत आहे रिॲक्टंट्समध्ये, आणि प्रॉडक्ट्सचं नेचर काय आहे किंवा रिॲक्टंटचं नेचर काय आहे, आणि नंबर किती आहे त्यांचे. ओके, नंबर किती आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे की सिंगल आहे, तर त्याच्या बेसिसवर याचे 4 टाईप्स केले गेले आहे आणि ते आता आपण पाहणार आहोत. ओके, जर तुम्ही केअरफुली बघाल तर तुम्हाला नक्की समजेल आणि खूप चांगलं समजेल. ओके, तर पहिला टाईप आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, आता हे बघा, इथे नावातच तुम्हाला दिसतंय कॉम्बिनेशन. ओके, तर कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर 2 वस्तू कंबाईन होणे. बरोबर, आपण म्हणतो एखादी की ह्या 2 वस्तूंना मी कंबाईन केलं म्हणजे काय, तर जोडलं. ओके, तर आता तुम्हाला लक्षात येतच असेल, तर कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन की जिथे 2 रिॲक्टंट जे आहे, ओके, म्हणजे ज्यांच्यामध्ये रिॲक्शन होते ते, तर त्यांना आपण जोडतो म्हणजे एकत्र करतो. ओके, आणि त्यांच्यापासून जो प्रोडक्ट भेटतो तो सिंगल प्रोडक्ट भेटतो. ओके, म्हणजे रिॲक्टंट कंबाईन होतात आणि सिंगल प्रोडक्ट देतात, म्हणून त्याला म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन. का बरं, तर रिॲक्टंट्स कंबाईन होत आहे म्हणून. ओके, तर एक्झाम्पल बघू, ॲक्टिव्हिटी बघा. ओके, तर तुम्हाला यात पहिल्यांदा एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. ओके, आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला करायचं काय आहे ते बघा. तर ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला घ्यायची आहे एक टेस्ट ट्यूब. ओके, तर घ्या एक टेस्ट ट्यूब. आमच्याकडे कुठे टेस्ट ट्यूब आहे सर, सो तुम्ही नका घेऊ, मीच घेतो. ही घेतली मी माझी टेस्ट ट्यूब. ओके, आता मी काय केलं आहे, तर ह्या टेस्ट ट्यूबमध्ये HCl टाकला आहे, म्हणजे हायड्रोजन क्लोराईड किंवा त्यालाच हायड्रोक्लोरिक ॲसिडसुद्धा म्हणतात. ओके, तर मी ह्या टेस्ट ट्यूबमध्ये हे माझं ॲसिड घेतलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, आणखी मी एक रबरची रॉड घेतली. ओके, आणि त्याला NH3मध्ये डीप केलं. NH3सुद्धा म्हणजे अमोनिया सोल्युशन, त्यात मी डीप केलं आणि बाहेर काढली. ओके, आता मी ही जी टेस्ट ट्यूब आहे तिला मी फ्लेम दिली, म्हणजे हीट दिली. ओके, तिला जाड जे म्हणतो ना आपण, फ्लेम दिली, हीट दिली तिला, म्हणजे गरम केलं इथनं. ओके, बन्सेन बर्नरनी. ठीक आहे, आणि ही जी रॉड आहे ज्याला मी अमोनिया लावला होता वरती, ओके, तो इथे वरती याच्या तोंडावर या जिचं माउथ आहे ट्यूबचं तिथे पकडला. तर जेव्हा हे HClचे बबल्स निघाले वरती, तर ते बबल्स और ते गॅसेस म्हणा, नॉट बबल्स, दिस गॅसेस, तर हे HClचे जे गॅसेस आहे ते रिॲक्ट झाले इथे अमोनियमच्या गॅसेससोबत. ओके, म्हणजेच पार्टिकलसोबत. ओके, आणि यांचं दोघांचं मिळून एक व्हाईट अशी गॅस फॉर्म झाली. व्हाईट गॅस फॉर्म झाली जेव्हा हे दोघे एकमेकांसोबत रिॲक्ट झाले तेव्हा.
सो ही गॅस मग नंतर ही जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये असल्यामुळे ही गॅस कंडेन्स होऊन एक सॉलिड सबस्टन्स फॉर्म होते, त्याला म्हणतात अमोनियम क्लोराईड. तर अशी ही सिंपल रिॲक्शन आहे. ओके, तर ही तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जेव्हा करून बघाल तर तेव्हा असं लक्षात येईल तुम्हाला की जेव्हा तुम्ही NH3 घेतला जो की गॅसियस स्टेटमध्ये होता आणि HCl घेतला जो की अगेन तुम्ही हीट देऊन त्याला गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट केलं, तर तुम्हाला जो प्रॉडक्ट भेटला तो होता NH4Cl सॉलिड स्टेटमध्ये. हा सुद्धा गॅसेसमध्येच भेटला, परंतु तो पटकन ॲटमॉस्फिअरमध्ये कंडेन्स होऊन सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट झाला. सो NH4Cl मीन्स अमोनियम क्लोराईड भेटला जो की सॉलिड स्टेटमध्ये होता. तर आता बघा इथे तुम्ही काय केलं, 2 रिॲक्टन्स घेतले वेगळे वेगळे, बरोबर, आणि ते 2 रिॲक्टन्स कंबाईन होऊन एक प्रॉडक्ट भेटला, बरोबर. म्हणजेच काय, तर अशा रिॲक्शन ज्यात 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन होतात आणि सिंगल प्रॉडक्ट देतात, तर त्याला म्हणतात कॉम्बिनेशन. का बरं, तर हे कंबाईन होत आहे म्हणून. ओके, तशी सेकंड ॲक्टिव्हिटी बघा. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक टॉंग घ्या. टॉंग म्हणजे कैंचीसारखी एक असं हे असतं बघा, मी ते डायग्राम काढले आहे. कैंचीसारखं एक इन्स्ट्रुमेंट असतं आणि त्याला इथे असं एखादी गोष्ट पकडता येते त्यात कैंचीसारखे असे. ओके, ठीक आहे. तर त्यात मी एक मॅग्नेशियमची स्ट्रीप घेतली. ओके, म्हणजे पातळ अशी पट्टी घेतली मॅग्नेशियमची आणि त्या पट्टीला मी जाडलं. ओके, तर याला जेव्हा मी जाडलं तेव्हा इथे याची एक व्हाईट पावडर फॉर्म होते, त्याला मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणतात. जाडल्यानंतर इथे मॅग्नेशियम ऑक्साईडची एक व्हाईट पावडर फॉर्म होते. ओके, तर इथे जी रिॲक्शन होते ती होते Mg + O2 गिव्ज यू MgO. ओके, आता ही रिॲक्शन बॅलन्स नाही आहे बघा, याला बॅलन्ससुद्धा करून बघा. तर काय करायचं बॅलन्समध्ये, तर इथे जो ज्यात जास्त नंबर ऑफ एलिमेंट्स आहे ज्या कंपाऊंडमध्ये तो सिलेक्ट करा. तर हा आहे, मग यातला एक कुठलाही एलिमेंट सिलेक्ट करून त्याला बॅलन्स करा. Mgला केलं तर इथे Mg सेम आहे. O बघाल तर इथे एकच Oचा ॲटम आहे, तर इथे 2 आहे, त्यामुळे इथे 2 द्यावे लागेल. सो इथे 2 दिले मी, आणि इथे Mgचे 2 झाले इथे, परंतु इथे एकच आहे, सो इथे सुद्धा 2 द्या. ओके, आणि रिॲक्शन बॅलन्स झाली. तर बेसिकली सांगायचं काय, तर जेव्हा तुम्ही मॅग्नेशियमच्या स्ट्रीपला पट्टीला हीट कराल तर मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म होतो. तर ही जी रिॲक्शन आहे ही सुद्धा कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. कशी काय, तर जेव्हा इथे, कारण इथे 2 जे रिॲक्टंट्स आहे लेफ्ट साईडचे रिॲक्टंट्स, सो हे रिॲक्टंट कंबाईन होतात आणि सिंगल प्रोडक्ट फॉर्म होतो, म्हणून याला सुद्धा कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतात. ओके, क्लिअर आहे. सो व्हेन 2 or more products combine to form single product, 2 or more reactants. Okay, so when 2 or more reactants combine to form a single product, it is called as a combination reaction. ओके, अगेन तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे तुमच्या पुस्तकातच. सो त्यात काय करायचं आहे, तुम्हाला घ्यायचं आहे एका बिकरमध्ये वॉटर. बिकर मीन्स अशा प्रकारचे एक हे असतं, मीन्स कपासारखं तुम्ही कन्सिडर करू शकता, कप. सो त्या बिकरमध्ये वॉटर घ्यायचं. ओके, जवळपास अर्धा बिकर, आणि त्यात तुम्हाला कॅल्शियम ऑक्साईड टाकायचं आहे. ओके, कॅल्शियम ऑक्साईडचे जेव्हा तुम्ही क्रिस्टल टाकाल त्या वॉटरमध्ये, तर तिथे कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म होतं. इथे तुम्हाला दिसेल नंतर फॉर्म झालेलं, आणि हीट रिलीज होते, म्हणजे ते सोल्युशन गरम होतं. ओके, सो म्हणजे यात झालं काय, तर इथे सुद्धा तेच अगेन 2 जे रिॲक्टंट्स आहेत ते कंबाईन झाले आणि सिंगल प्रॉडक्ट इथे फॉर्म झाला. ओके, हीट इज नॉट प्रोडक्ट, हीट जस्ट तिथं जनरेट झाली हीट. ओके, तर इथे 2 जे आहे ते रिॲक्टंट्स कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट भेटला, तर अशा रिॲक्शनला म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन. सिम्पल. सो याचं स्टेटमेंट होणार की व्हेन 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन इन अ रिॲक्शन टू फॉर्म ए सिंगल प्रॉडक्ट, इट इज कॉल्ड ॲज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, सो आय होप की तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय. सर जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट्स कंबाईन होतात आणि सिंगल प्रॉडक्ट भेटतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला सिंगल प्रॉडक्ट भेटतो. ओके, कॉम्बिनेशनवरून तुम्ही लक्षात घ्याल की 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट कंबाईन होणे, हे तुम्ही असंच सांगू शकता कॉम्बिनेशन शब्दावरूनच, परंतु इथे सिंगल प्रॉडक्ट फॉर्म होतो. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे, सिंगल प्रॉडक्ट. म्हणजे 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन in a reaction to form a single product, it is called as a combination reaction. ठीक आहे. ओके, सो दॅट्स अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता इथे तुम्हाला पुस्तकात काही क्वेश्चन्स दिले आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट्स इन ईच ऑफ द अबोव रिॲक्शन्स. ओके, तर इथे नंबर ऑफ रिॲक्टंट्स विचारले आहे तुम्हाला. तर रिॲक्टंट्स बघा, इथे 1 आहे, इथे 1 म्हणजे टोटल 2 रिॲक्टंट्स आहे. इथे सुद्धा 2 रिॲक्टंट्स आहेत, आणि इथे सुद्धा थर्ड याच्यात 3, इथे सुद्धा 2 रिॲक्शन्स आहेत.
रिॲक्टंट्स आहेत. ओके, ह्याच त्या ॲक्टिव्हिटी आहे ज्या मी घेतलेल्या आहेत त्या. ओके, सो इथे बघाल तर इथे प्रत्येकाचे 2-2 रिॲक्टंट्स आहे, 2पेक्षा जास्तसुद्धा असू शकतात. ओके, व्हॉट इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट टेकिंग पार्ट इन द अबव रिॲक्शन. तर इथे एक मॉलिक्यूल आहे, इथे 2, इथे 1, इथे 1, इथे 1. सो एक मॉलिक्युल्स आणि कुठे 2 आहे. नंतर थर्ड क्वेश्चन विचारलं आहे की हाऊ मेनी प्रोडक्ट्स आर फॉर्म इन द अबव रिॲक्शन. तर इथे बघाल जरी आपले कंपाऊंड जे आहे रिॲक्टंट जे आहे ते 2 किंवा जास्त असले तरी आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो एकच भेटतो आहे. ओके, सो हेच इथे जस्ट सांगायचं आहे आपल्याला. ओके, नाव नेक्स्ट टाईप ऑफ रिॲक्शन आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, सो इथे सुद्धा तुम्ही नावावरूनच लक्षात ठेवू शकता की डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे काय बेसिकली. ओके, आणि ती कशी होते. तर तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणतो की जे खत तयार होतं ते कशाने होतं, तर पालापाचोळा किंवा ज्या वस्तू आहेत त्या सडून, म्हणजेच काय तर डिकम्पोज होऊन, त्या कुजणे, आपण म्हणतो ना कुजली की त्या वस्तूचं खत तयार होतं. का खत तयार होतं, तर तिथले जे पार्टिकल्स असतात कुठल्याही गोष्टीचे, तुम्ही कचरा घेतला, पालापाचोळा घेतला, ओला सुका कचरा, तर ते जे पार्टिकल्स आहेत त्या कचऱ्याचे किंवा त्या वस्तूचे, तर ते डिकम्पोज होतात. ओके, म्हणजेच काय तर ते वेगळे वेगळे होतात. डिकम्पोज म्हणजे तुटणे किंवा विभाजन होणे, वेगळे वेगळे होणे. ओके, आणि हे डिकम्पोजिशन तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात. सो बेसिकली डिकम्पोजिशन म्हणजे तुकडे होणे किंवा वेगळे होणे, आणि असं ज्या रिॲक्शनमध्ये होतं त्याला म्हणतात डिकम्पोजिशन. म्हणजे इथे काय होणार लक्षात घ्या की जो आपण रिॲक्टंट इथे घेतला आहे तो सरळ सरळ डिकम्पोज होणार किंवा त्याचे तुकडे होणार. ओके, म्हणजेच आता तुम्हाला लक्षात येत असेल की इथे आपल्याकडे एकच जो आहे तो हा असणार रिॲक्टंट. का बरं, कारण डिकम्पोजिशन म्हणजे एकाच गोष्टीचे तुम्हाला तुकडे होणार आणि त्यापासून खूप सारे प्रोडक्ट्स भेटणार. सिम्पल. ओके, कॉम्बिनेशनमध्ये कंबाईन होणार, एक प्रोडक्ट भेटणार, सगळे कंबाईन होऊन एकच प्रोडक्ट भेटणार. डिकम्पोजिशनमध्ये एकच जो आहे तो डिकम्पोज होऊन खूप सारे प्रोडक्ट भेटणार. सिम्पल. सो इथे बघा काय करा, तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करायची, तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे ती. तुमच्याकडे चहा प्यायची बशी असते घरी, तर त्यात तुम्ही साखर घ्या. ओके, आणि त्याला गॅसवर ठेवा आणि गॅस ऑन करा. तर तुम्हाला दिसेल की थोड्या वेळाने ती सर्व साखर जळून ती काडी काडी बनेल. तर असं का झालं, तर ती जी शुगर आहे ती डिकम्पोज होऊन कोलमध्ये कन्वर्ट झाली किंवा कार्बनमध्ये कन्वर्ट झाली. तर तिथे जर बघाल तर तिथे जी रिॲक्शन होते हा आहे शुगरचा फॉर्म्युला C12H22O11. ओके, हे सॉरी एक चुकीनं झालं, हे असं वगैरे सिम्बॉल नाही, सिम्पली ओ आहे हा. ओके, सो C12H22O11. ओके, ही झाली तुमची शुगर. ओके, आणि जेव्हा ह्या शुगरला तुम्ही हीट कराल, तर मी इथे आता हीटचं सिम्बॉल दाखवतो आहे बघा, इथे दाखवायचं असतं. ओके, आणि हा ॲरो. सो शुगरला जेव्हा मी हीट केलं तेव्हा तिथे फॉर्म होते कार्बनचे 12 मॉलिक्युल्स आणि H2Oचे 11 मॉलिक्युल्स. म्हणजे काय तर एकच तुमचा रिॲक्टंट जो होता तो डिकम्पोज झाला किंवा त्याचे तुकडे झाले आणि त्यापासून मला 2 प्रॉडक्ट्स भेटले. क्लिअर होतं आहे आता. म्हणजे एकाच सबस्टन्सपासून किंवा एका रिॲक्टंटपासून मला 2 प्रॉडक्ट्स भेटले. सो दॅट इज नथिंग बट द डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजे एखादी वस्तू डिकम्पोज होत आहे. ओके, नाव सेकंड ॲक्टिव्हिटी आहे डिकम्पोजिशन रिॲक्शनची. सो बेटर मी तुम्हाला इथे सांगण्यापेक्षा तुम्हाला पुस्तकातच सांगतो आहे, कारण तिथे चांगली डायग्राम दिली आहे. सो मी काढत नाही. ओके, बट तुम्हाला समजेल, डोंट वरी. तर बघा काय करायचं आहे, इथे तुम्हाला 2 टेस्ट ट्यूब घ्यायचे आहे. ओके, तर तुम्ही घेतल्या त्या. ओके, तुमच्याकडे काही कमी नाही पैशाची, तुम्ही जे म्हणाल ते घ्याल, आय नो दॅट. ओके, तुम्ही घेतल्या 2 टेस्ट ट्यूब, राईट, तुम्ही घेतल्या 2 टेस्ट ट्यूब. आता काय करा, दोन्ही खाली आहे टेस्ट ट्यूब, म्हणजे काहीच नाही, रिकामे आहेत त्या. ओके, आता एका टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही कॅल्शियम कार्बोनेटचे क्रिस्टल्स घ्या किंवा पार्टिकल्स. ओके, कॅल्शियम कार्बोनेट. आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही लाईम वॉटर घ्या. ओके, तर ह्याच्यात मी लाईम वॉटर घेतलं आहे जवळपास अर्धी टेस्ट ट्यूब, आणि यात मी काही पार्टिकल्स घेतले आहे कॅल्शियम कार्बोनेटचे. ओके, आणि मी जेव्हा ह्या टेस्ट आणि दोन्ही टेस्ट ट्यूबला मी ह्या कॉर्क, याला म्हणतात कॉर्क ट्यूब म्हणतात किंवा रबर कॉर्क म्हणतात. ओके, रबर कॉर्क, ज्याने मी त्याचे दोघेही जे टेस्ट ट्यूब आहेत त्यांचे माउथ मीन्स तोंड क्लोज केले मी. ओके, आणि हे जे रबर कॉर्क असतात त्यांना इथून एक छिद्र असते. ओके, दोन्ही याला.
ओके, तर त्याला मी एका ट्यूबच्या सहाय्याने जॉईन केला आहे. ठीक आहे. नाव मी आता ह्या टेस्ट ट्यूबला हीट करतोय. बन्सेन बर्नरने मी ह्या टेस्ट ट्यूबला हीट दिली. तर काय होणार, हा जो कॅल्शियम कार्बोनेट आहे तो डिकम्पोज होणार. म्हणजे ह्या कॅल्शियम कार्बोनेटचे आता तुकडे होणार आणि त्यातून आपल्याला प्रॉडक्ट्स भेटणार काही. तर यात जे दोन प्रॉडक्ट भेटणार, एक भेटतो आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा भेटतो कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2. कसा, तर इथे रिॲक्शन दिली आहे बघा. इथे हा CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याला मी हीट केलं आहे. सिम्बॉल बघा ॲरोवर दाखवायचा असतो. ओके, त्याला मी हीट केलं आहे. यांचा स्टेटसुद्धा मेन्शन करायचा, सॉलिड स्टेट आणि इथे CO2 गॅस फॉर्म होते. म्हणजे हा सिंगल रिॲक्टंट जो आहे तो डिकम्पोज झाला आणि मला इथे दोन प्रॉडक्ट्स भेटले. ठीक आहे. तर हा सेकंड प्रोडक्ट आहे गॅसियस, त्यामुळे मी आता इथे ॲरो दाखवला आहे, अपवर्ड ॲरो. ओके, तर मग इथलं कॅल्शियम ऑक्साईड इथेच राहणार आणि जो CO2 फॉर्म झाला आहे गॅसच्या फॉर्ममध्ये तो इथून ह्या ट्यूबमधनं इथे सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये येणार. बरोबर. आणि इथे आहे लाईम वॉटर, तर तो CO2 ह्या लाईम वॉटरसोबत रिॲक्ट होऊन त्याला मिल्की करणार. ओके, ही टेस्ट ट्यूब आपण फक्त याच्यासाठी ठेवली आहे की आपल्याला समजावं की इथून ॲक्च्युली CO2 रिलीज झाला आहे म्हणून. कारण CO2 जो आहे तो लाईम वॉटरसोबत रिॲक्ट होतो आणि त्याला मिल्की कन्वर्ट करतो. म्हणजे काय, तर आधी तो कलरलेस असतो, त्याला कुठलाच कलर नसतो. जर तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये त्याला टाकाल तर तुम्हाला तो क्लिअरली असा पाण्यासारखा म्हणजे कलर नसणार त्याला. इथे जस्ट तुम्हाला शो करायसाठी ते दाखवलं आहे वेगळ्या कलरचं, पण त्याला कलर नसतो बेसिकली. ओके, कलरलेस असतं. परंतु जेव्हा त्यात CO2 पास होतो तेव्हा त्याचा कलर दुधाळ पांढरा होतो, दुधासारखा. कारण तुम्हाला माहिती आहे दुधाचा कलर जो आहे तो असा पूर्ण पांढरा असतो, तर पाण्याचा एकदम वेगळाच असतो. सो तसा पांढरा कलर याचा लाईम वॉटरचा होतो जर त्यातून CO2 पास केला तर. ओके, तर हे फक्त याच्यासाठी की CO2 इथून रिलीज झाला आहे दाखवण्यासाठी. ओके, तर अशा प्रकारे जो आहे तो CaCO3 हा हीट केल्यानंतर डिकम्पोज होतो CaO आणि CO2 मध्ये. ओके, हेच इथे सांगितलं आहे. म्हणजे ही कुठली रिॲक्शन आहे, तर डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, कारण इथे हा डिकम्पोज झाला आहे. आणखी नेचरमध्ये जो हायड्रोजन परऑक्साईड आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने डिकम्पोज होतो. तो वॉटरमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये डिकम्पोज होतो किंवा विभाजित होतो आणि दोन प्रॉडक्ट्स भेटतात. म्हणजे ओव्हरऑल सांगायचं काय तुम्हाला एवढंच की डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये आपल्याकडे दोन किंवा जास्त रिॲक्टंट्स असतात. सॉरी म्हणजे सांगायचं काय, तर डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट्स भेटतात सिंगल रिॲक्टंटपासून. ओके, म्हणजे रिॲक्टंट एकच असणार आपल्याकडे, बरोबर. तोच डिकम्पोज होऊन आपल्याला दोन किंवा जास्त प्रॉडक्ट्स भेटणार, सिम्पल. ओके, आता तसेच तुम्ही मागच्या वर्षीसुद्धा एक डिकम्पोजिशन रिॲक्शन तुम्ही ऐकलं असेल, इलेक्ट्रोलिसिस. ओके, तर इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही वॉटरमधून इलेक्ट्रिसिटी पास कराल, बरोबर. वॉटरमधून जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास कराल तेव्हा तो डिकम्पोज होतो H2 गॅसमध्ये आणि O2 गॅसमध्ये. ओके, आता हे तुम्ही घरी करून नका बघू. ओके, कारण हे लॅबॉरेटरीमध्येच सुपरविजन म्हणजे टीचरच्या अंडरमध्ये करावं लागतं. कारण तर तुम्ही पाण्यात करंट पास कराल तर तुम्हाला शॉक लागू शकेल. सो डोंट डू इट ॲट होम. ठीक आहे. परंतु ॲक्च्युली जेव्हा पाण्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली जाते तेव्हा त्याचे वेगळे दोन H2 मध्ये आणि O2 मध्ये तो डिवाईड होतो. की आता ही रिॲक्शनसुद्धा बॅलन्स नाही, बघायला बॅलन्स करा. तर मोठा कंपाऊंड घ्या ज्यात जास्त एलिमेंट आहे. ओके, वॉटर आहे, सिलेक्ट केला मी. नंतर इथे बघाल तर H2 आहे, इथे Hचे ॲटम्स इथे सुद्धा 2 आहे. ओके, बॅलन्स आहे. परंतु ऑक्सिजन इथे एकच ॲटम आहे, इथे ऑक्सिजनचे 2 ॲटम आहे. सो मला इकडे 2 घ्यावे लागतील ऑक्सिजन. ओके, नंतर आता हायड्रोजन बघाल तर इकडे 4 झाले आहे आणि इकडे 2च आहे. सो इथे मला 2 घ्यावे लागेल म्हणजे इथे 4 होणार. ठीक आहे. तर इलेक्ट्रोलिसिस काय आहे, ही सुद्धा एक डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे ज्यात सिंगल कंपाऊंडपासून आपल्याला 2 प्रॉडक्ट्स भेटले आहे. ठीक आहे. प्रोडक्ट्स 2पेक्षा जास्तसुद्धा असू शकतात. ओके, सो म्हणजेच काय, इलेक्ट्रोलिसिस ही सुद्धा एक डिकम्पोजिशन आहे इन विच और डिकम्पोजिशन विच टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिकल एनर्जी, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीच्या मदतीने आपण डिकम्पोजिशन करत आहोत म्हणून त्याला इलेक्ट्रोलिसिस म्हणतात, एवढंच. आणि ही सुद्धा एक डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. सो डिकम्पोजिशन रिॲक्शनचं स्टेटमेंट जर द्यायचं झालं तर ते आपल्याला ह्या पद्धतीने देता येणार बघा, की
द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट्स आर फॉर्म. बरोबर आहे, 2 किंवा जास्त प्रोडक्ट्स फॉर्म होतात फ्रॉम ए सिंगल रिॲक्टंट इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, तर आता तुम्हाला हे कळलं असेल की काय आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, इथे सुद्धा दिलं आहे की मेनी डिग्रेडेशन प्रोसेसेस टेक्स प्लेस इन द नेचर सराउंडिंग अस. ऑर्गॅनिक वेस्ट, ओके, जे आत्ता सांगितलं तेच मी, की ऑर्गॅनिक वेस्ट इज डिकम्पोज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड मॅन्युअर अँड बायोगॅस ॲज फॉर्म. खत आणि बायोगॅस मिळते जेव्हा कचरा डिकम्पोज होतो मायक्रो ऑर्गॅनिझम्सद्वारे, आणि मग नंतर ते बायोगॅस फ्यूल म्हणून सुद्धा आपण यूज करतो, आणि मॅन्युअर मीन्स खत. ओके, सो आय होप की हे टॉपिक्स तुम्हाला समजले असतील. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय. अगेन ही सुद्धा तुम्हाला त्याच्या नावावरूनच समजून येतं की डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय. मी म्हटलं की तुम्हाला इथे एक शब्द आहे प्लेस. प्लेस म्हणजे काय तर ठिकाण. मी म्हटलं की वेअर डू यू लिव्ह, तर तुम्ही प्लेस सांगता, तुम्ही कुठल्या ठिकाणी राहता, प्लेस. ओके, सो प्लेस म्हणजे एखादं ठिकाण. बरोबर, म्हणजे एखादं ठिकाण तिथे तुम्ही राहता किंवा कुठलीही प्लेस. सो प्लेस मीन्स ठिकाण. आता इथे आलं आहे डिस्प्लेस म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, म्हणजे डिस्प्लेस होणे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे डिस्प्लेस होणे. ओके, सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय तर यात एका रिॲक्टंटचे जे एलिमेंट्स आहेत ते दुसऱ्या रिॲक्टंटकडे जातात, किंवा तिथले किंवा दुसऱ्या ज्या रिॲक्टंट आहे तिथले जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स दुसऱ्या रिॲक्टंटचे एलिमेंट्स रिप्लेस करतात. म्हणजे काय तर त्याची जी ठिकाण होती, त्याची जी जागा होती ते दुसरे रिॲक्टंट्स घेतात सिम्पली. सो दॅट इज कॉल्ड द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तुम्हाला एक्झाम्पलवरून समजेल. ही बघा, मी काय घेतलं आहे CuSO4. ही रिॲक्शन आपण आधीच घेतली आहे. ओके, तर मी घेतलं इथे CuSO4 मीन्स कॉपर सल्फेट. ओके, आणि त्यात मी झिंक ॲड केला. ओके, सेकंड रिॲक्टंट, तर मला प्रॉडक्ट भेटत आहे ZnSO4 आणि Cu. बरोबर, ही रिॲक्शन आपण आधीच घेतली आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये झालं काय तर इथला जो Cu आहे तो Znने रिप्लेस केला. ओके, का केला तर Zn मोर रिॲक्टिव्ह आहे म्हणून. ओके, का डिस्प्लेस केला तर Zn मोर रिॲक्टिव्ह आहे म्हणून. आता पण इथे नेमकं झालं काय, का रिप्लेस केलं तर मोर रिॲक्टिव्ह आहे. ओके, पण नेमकं ब्रेक कसं झालं आणि कसं काय रिप्लेस केलं ते. ओके, तर इथे हा जो CuSO4 आहे हा ब्रेक झाला याच्या आयन्समध्ये, म्हणजे Cu2+ आणि SO4 2- मध्ये. ओके, आणि हा Zn ब्रेक झाला Zn2+ मध्ये. ठीक आहे, तर हा Zn2+ जो आहे तो मोर रिॲक्टिव्ह आहे Cu2 पेक्षा. त्यामुळे हा जो Zn2+ आहे तो Cuला त्याच्या जागेवरून रिप्लेस करतो किंवा डिस्प्लेस करतो. म्हणजे त्याला त्याच्या जागेवरून आपल्या जागी घेतो किंवा तो त्याच्या जागी जातो. Zn2+ Cu2+ ची जागा घेतो. ओके, तर अशा जी रिॲक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते. ओके, तर अशा केसेसला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे काय तर इथे आता Zn2+ जो आहे तो SO4 2- सोबत आता कंबाईन होणार. ओके, आणि हा Zn2+ मग Cu2+ ला रिप्लेस करून SO4 2- सोबत कंबाईन होऊन ZnSO4 प्रोडक्ट फॉर्म करणार, आणि Cu जो आहे तो Znची जागा घेणार आता. ओके, तर म्हणजे झालं काय इथे नेमकं तर या रिॲक्शनमध्ये जो मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट होता त्याच्या आयननी लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची जागा घेतली. ओके, तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे द रिॲक्शन इन विच आयन ऑफ मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. ठीक आहे, हा आहे मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आणि त्याचा हा आयन. ओके, सो द रिॲक्शन इन विच आयन ऑफ मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस. ओके, डिस्प्लेसेस म्हणजे याची जागा घेणे किंवा त्याला त्याच्या जागेवरून डिस्प्लेस करणे. सो डिस्प्लेसेस आयन्स ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. हा लेस रिॲक्टिव्ह आहे, सो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस केलं. ओके, इन ए कंपाऊंड इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सिम्पल. ओके, आणि तेच सुद्धा तुम्हाला तुमच्या पुस्तकात देखील सांगितलं आहे. ओके, ही एक्झाम्पल. तर इथे बघा, ही डेफिनेशन जरा तुम्हाला किचकट वाटेल तर मी सांगितले आहे ती तुम्ही लिहून ठेवा. ओके, आणि हे जे जे एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी आहे ती आपण मेटलर्जी चॅप्टरमध्ये पुढे शिकणार आहोत की कुठला एलिमेंट कुठल्या एलिमेंटला डिस्प्लेस करू शकतो. ओके, सो डोंट वरी. ठीक
ठीक आहे, ते तुम्हाला पुढे कळणार आणि इन डिटेल करणार. ओके, तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे ज्यात डिस्प्लेस होते एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटच्या आयनने डिस्प्लेस होते. ठीक आहे. ओके, नाव इथे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन अँड गिव्ह द नेम्स ऑफ द प्रोडक्ट्स. तर इथे बघा हा CuSO4 प्लस Fe. ओके, तर जेव्हा CuSO4 Fe सोबत रिॲक्ट होतं किंवा CuSO4ला Fe मध्ये टाकलं जातं तेव्हा हा Fe मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळे हा Fe2 प्लस आयन्स फॉर्म करतो आणि इथे SO4 सोबत कंबाईन होतो आणि प्रॉडक्ट भेटतो आपल्याला FeSO4 आणि प्लस इथे Cu इकडे डिस्प्लेस होतो. ठीक आहे. तसंच CuSO4ला जर Pb सोबत रिॲक्ट केलं तर इथे सुद्धा PbSO4 प्लस Cu अशा प्रकारे आपल्याला इथे प्रॉडक्ट भेटतात. ओके, नाव नेक्स्ट टॉपिक आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, तर आता याआधी आपण पाहिलं की डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, तर जिथे सिंगल आयन ऑफ एलिमेंट रिप्लेसेस अनादर एलिमेंट. ओके, तर डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर इथे सुद्धा डिस्प्लेसमेंट होणार, परंतु डबल मीन्स याच्यासाठी वापरला आहे की इथे डिस्प्लेसमेंट प्लस आणखी एक गोष्ट होणार, ती म्हणजे इथे प्रेसिपिटेशन होणार. म्हणजेच काय, तर प्रेसिपिटेटसुद्धा सोबतच भेटणार. ओके, सो म्हणून ह्या रिॲक्शनला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, तर इथं बघा, आता ही रिॲक्शन आपण आधीच घेतली आहे, सिल्वर नायट्रेट वोटिंग इंकमध्ये काय यूज करतात त्या ह्याच्यात. ओके, सो हा आहे सिल्वर नायट्रेट. तर हा रिॲक्ट होतो जेव्हा NaCl सोबत, तेव्हा आपल्याला प्रोडक्ट भेटतो AgCl प्लस NaNO3. AgClचे इथे आपल्याला प्रोडक्ट प्रेसिपिटेट्स भेटतात, म्हणून इथे मी ॲरो डाऊनवर्ड काढला आहे बघा. ओके, सो इथे होतं काय नेमकं की हा जो Na और AgNO3 आहे तो ब्रेक होतो त्याच्या आयन्समध्ये, म्हणजेच त्याचं आयोनायझेशन होतं. ओके, आणि इथे आपल्याला भेटतो Ag प्लस NO3 मायनस AgNO3चे, आणि NaClसुद्धा त्याच्या आयन्समध्ये ब्रेक होतो आणि भेटतं आपल्याला Na प्लस आणि Cl मायनस. ठीक आहे, तर आता डिस्प्लेसमेंट आहे त्यामुळे डिस्प्लेसमेंट होणार, परंतु आधी आपण जी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितली तिथं काय होतं सिम्पली की एका जो मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्याचे आयन जे आहे ते लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करणार. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंट ही फक्त एकाच एलिमेंटकडून होत होती, बरोबर, म्हणून त्याला सिम्पली डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हटलं जायचं. ओके, परंतु तेच जर तुम्ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये बघाल तर इथे एकापेक्षा जास्त एलिमेंट्स जे आहेत ते डिस्प्लेस होत आहे. ओके, सोबतच इथे एक प्रेसिपिटेटसुद्धा फॉर्म होत आहे, म्हणजे एकाच रिॲक्शनमध्ये डिस्प्लेसमेंटही होत आहे आणि प्रेसिपिटेशनसुद्धा होत आहे. तर अशा रिॲक्शनला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, मग इथे आता हा जो Ag फॉर्म झालेला आहे तो ह्या Na प्लसला, ह्या कंपाऊंडमधल्या Na प्लसला रिप्लेस करणार आणि Cl सोबत कंबाईन होणार आणि फॉर्म होणार AgCl. ओके, आणि हा जो NaNO3 मायनस आहे तो इथल्या Clला रिप्लेस करून Na प्लस सोबत कंबाईन होऊन जाणार. ओके, आणि फॉर्म होणार NaNO3. ठीक आहे, म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट तर होतच आहे, सोबतच आपल्याला प्रेसिपिटेटसुद्धा भेटत आहे. तर इथे दोन गोष्टी एकाच वेळी होत आहेत, डिस्प्लेसमेंट होत आहे ते की पुन्हा मोर दॅन वन एलिमेंटचं. तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये फक्त एकाच एलिमेंटचं डिस्प्लेसमेंट व्हायचं, इथे दोन एलिमेंटचं डिस्प्लेसमेंट होत आहे, सोबतच प्रेसिपिटेटसुद्धा भेटत आहे. सो अशा रिॲक्शनला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, ठीक आहे, जसं की इथे बघाल तर ही सुद्धा रिॲक्शन ॲक्टिव्हिटी नंबर 3मध्ये झालेली आहे, जी की आपण घेतली नव्हती. ओके, सो इथे सुद्धा तुम्हाला K2चे जे आहे ते आयन्स फॉर्म होणार, K2 2 प्लस आणि CrO4 2 मायनस. इथे सुद्धा Ba2 प्लस प्लस SO4 2 मायनस असे आयन्स फॉर्म होणार, आणि हा K2 जो आहे तो SO4 सोबत कंबाईन होणार Baला रिप्लेस करून. ओके, आणि हा फॉर्म करणार K2SO4. ठीक आहे, आणि हा जो CrO4 आहे तो SO4ला रिप्लेस करून Ba सोबत कंबाईन होणार Ba2 प्लस सोबत आणि फॉर्म करणार BaCrO4. सो हा जो पोटॅशियम क्रोमेट आहे जेव्हा बेरियम सल्फेट सोबत रिॲक्ट होतो तेव्हा तो फॉर्म करतो पोटॅशियम सल्फेट प्लस बेरियम क्रोमेट, आणि बेरियम क्रोमेटचे तो फॉर्म करतो प्रेसिपिटेट. सो इथे डाऊनवर्ड ॲरो मी दाखवला आहे बघा. ओके, म्हणजेच काय होत आहे तर इथे एकापेक्षा जास्त एलिमेंट्स एकमेकांना डिस्प्लेस करत आहे, प्लस इथे आपल्याला प्रेसिपिटेट भेटत आहे. सो इथे डिस्प्लेसमेंट सोबत आणखी एक गोष्ट होत आहे, म्हणून याला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन.
ओके, ठीक आहे. म्हणजे सिम्पली लक्षात ठेवा की डिस्प्लेसमेंटमध्ये फक्त एका ॲटमचं डिस्प्लेसमेंट होतं, तर डबल डिस्प्लेसमध्ये ॲटम्सचं किंवा एलिमेंट्सचं डिस्प्लेसमेंट होतं, सोबत प्रेसिपिटेटसुद्धा फॉर्म होतो. ओके, तर तेच तुमच्या पुस्तकातसुद्धा याची एक डेफिनेशन दिली आहे बघा, की द रिॲक्शन इन विच, ओके, तर रिॲक्शन ज्याच्यामध्ये रिॲक्टंट्स आर एक्सचेंज्ड. ठीक आहे. आता इथे दिलं नाही बघा की दोनच नेमके, कारण इथे शब्द डबल आला आहे, तर तुम्हाला वाटलं असेल की डबल एलिमेंट, 2 एलिमेंट असायला पाहिजे, परंतु तसं काही नाही, 2पेक्षासुद्धा जास्त असू शकतात. जर एकच एलिमेंट असेल तर ती डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होणार सिम्पली. ओके, एकच असेल तर बरोबर, परंतु एकापेक्षा जास्त असणार, मग ते 2 असो, 3 असो, 4 असो की कितीही असो, तर तशा रिॲक्शनला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, आणि तिथे एक प्रेसिपिटेट फॉर्म होतो. सो द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट इज कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ही आता आपण एक्झाम्पल घेतलं ते. ठीक आहे. आता इथे काही क्वेश्चन दिले आहे बघा. व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म. तो इथे जो प्रेसिपिटेट फॉर्म होतो तो आहे बेरियम क्रोमेट. ओके, सो इथे जो प्रेसिपिटेट फॉर्म होतो तो आहे बेरियम क्रोमेट. इथे मी आता तुम्हाला लिहून दाखवतो आहे बघा, कारण इथे तुम्ही जाऊ नका, कारण इथे ज्या गोष्टी आहे हे केलेल्या काही, ओके, जसे लिहिलेल्या वगैरे आहे. सो हे जुनं पुस्तक आहे, त्यामुळे इथे खूप साऱ्या गोष्टी ज्या मुलाकडून मी घेतलं आहे पुस्तक त्याची कलाकारी आहे. सो डोंट गो ऑन दॅट. ठीक आहे. तर तिथे जे प्रेसिपिटेट्स फॉर्म होतात ते होतात बेरियम क्रोमेटचे. ओके, बेरियम क्रोमेटचे प्रेसिपिटेट फॉर्म होतात आणि ते असतात येलो कलरचे. ओके, इथे बघा बेरियम क्रोमेटचे प्रेसिपिटेट्स मी दाखवले आहे. ओके, BaCrO4 बेरियम क्रोमेटचे प्रेसिपिटेट फॉर्म होतात आणि ते असतात येलो कलरचे. नेम ऑफ द प्रेसिपिटेट बेरियम क्रोमेट आहे. ओके, राईट डाऊन द बॅलन्स इक्वेशन, तर हेच इक्वेशन आहे जे मी आत्ता तुम्हाला दाखवलं आहे ते. ओके, अँड विल यू कॉल दिस रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन और डबल डिस्प्लेसमेंट. तर ऑब्वियसली डबल डिस्प्लेसमेंट आत्ताच बघितलं आहे. ओके, तर आय होप की आता ह्या चारही टाईप्स जे आहे ते तुम्हाला समजले असेल. अँड इफ सो देन प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग.